कारण महाराष्ट्र मेला तर ही गोष्ट अशी नाही करायला पाहिजे, कुणीच नाही करायला पाहिजे. आपण मुद्द्यांचा वाद मुद्द्यांनी केला पाहिजे, प्रतिवाद केला पाहिजे. मग मला आज माध्यम विचारायला लागले, संदीप देशपांडे असं म्हणले तसं म्हणले. कोण संदीप देशपांडे? कोण संदीप देशपांडे? याला एक साधी 149 ची नोटीस पोलिसांनी दिल्यावर जो एका महिला पोलीस हवालदाराला धक्का देऊन पाय लावून पळून जातो, मी त्याच्यावर व्यक्त व्हायचं? वार धंदा, त्याच्यावर बोलायचं मी? काय म्हणाल तुम्ही? राज ठाकरेंनी मोहळ उठवू आम्ही असं म्हटलेलं आहे. तुम्हाला वाटतंय गडकरी रंगायतांच्या जे बाहेर झालं त्याला मोहळ म्हणतात? नाही रे दादा, हो, त्याला मोहळ नाहीत म्हणत. पावसाळा आला ना आणि पाऊस जास्त पडला, जरा गवत जास्त वाढलं की मच्छर आणि डास जास्त वाढतात. कधी कधी मच्छर आणि डास घुंगायला लागतात. त्यामुळे त्या प्रयत्नातनं काही झालं असेल तर हरकत नाही. हा, पण या सगळ्यांच्या मध्ये ज्यांना असं वाटत असेल की आपण फारच मोठा तीरवीर मारलाय, असे काही पेड लोक असतात. अशा सगळ्या पेड लोकांना एक सांगितलं पाहिजे. मगाशी यशोमतीताई सांगत होत्या की आमची प्राजू सांगत होती, प्राजक्ता माझी मैत्रीण आहे जी मगापासून सूत्रसंचालन करते, की इकडे समई पेटली होती आणि समईची बघता बघता मशाल झाली आणि हा शुभ संकेत आहे असं यशोमतीताई म्हणाल्या की हा शुभ संकेत आहे की मशाल पेटली, समईची मशाल झाली, ती मशाल महाराष्ट्रभर पेटणार आहे. कदाचित त्यामुळेच एकनाथ शिंदे असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील फार डेस्परेटली प्रयत्न करत आहेत. फ्रस्ट्रेशन प्रचंड आहे. किती फ्रस्ट्रेशन असावं की ज्यांना आली आहे मतांची कडकी आणि महाविकास आघाडीमुळे ज्यांच्या उरात भरली आहे धडकी, त्यांना आता वाटते बहीण माझी लाडकी. कमाल आहे. आता इतकी जर बहीण लाडकी असेल तर माय मावल्या होत, तुम्ही विचार करा बरं. मला सांगा, तुमचं वय 25 असेल, 35 असेल, 40 असेल, 45 काय जे असेल असेल, आहे की नाही? खूप झाले होते आणि